यस गोलंदाजी ट्रॅक वरती मुस्कान. आपण पाहतोय पाहावं लागेल आता या मॅच मध्ये कुठला संघ विजय होईल ते मात्र पाहावं लागेल. मुस्कान तयार गोलंदाजी ट्रॅक वर. कन्यादान करस्महा. सुरुवात. कन्यादान आपल्याला पाहायला एक एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा आली आणि संघाचं अकाउंट इथे स्क्वेअर चेंडून होत असताना आपण एका दाब्याच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती निधी तयार तर गोलंदाजी ट्रॅकवरती मुस्कान. झुकेगा नाही साला पण व्हाईट मात्र मजबूत हेलपाटेगा. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू व्हाईट आणि कुठेतरी दोन चेंडू आपण पाहिले हाताळले गेले परंतु व्हाईट चेंडू. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी जी होती ती गोलंदाजी मुस्कानला मात्र नक्कीच टाळावी लागेल आणि चांगले चेंडू हाताळावे लागतील. मुस्कान पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल. दोन बॉल हेलपाटल्या नंतर आरामात. येस आपण पाहिलं यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. कुठेतरी रेस्ट ऑफ रत्नागिरी क्रिकेट संघाकडनं दिलेली ही जबाबदारी आणि ही जबाबदारी आपण पाहतोय इथे मुस्कानच्या खांद्यावरती. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे वाईट हाताळल्यानंतर इथे एक चेंडू मात्र डॉट हाताळलाय. निधीला मात्र कुठल्याही प्रकारे त्या बॉलवरती फटका खेळता आला नाही. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार. मोकार बॉल मारा मोकार वरत गया आणि काय सांगायचं आहे. फलंदाज निधी होईल बाद. स्वरा 11 संघाचे संघ नायक आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळेल. धानवी स्पोर्ट अलिबाग. चला दोन्ही टीमचे संघ नायक आपण या लगेच टॉस का बॉस मध्ये. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. सिद्धेश्वरी. यस मिकी माऊ पहा. नो हलिंग नो डुलिंग. यस कुछ तो गडबड है. यस चला जाऊया. खऱ्या अर्थाने यावेळेस जर पाहिला तर मुस्कान वाईट चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा मुस्कान तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो बेकार. या भलताच काम बाबा काय सांगायचं आहे. बॅट टकून रनिंग करायला लागत असं वाटत हो का. बॅटीचा बोजा जास्त होतो. दोन धावा आल्या. एक शॉट म्हणजे आंधीच दुष्काळनी दुष्काळात 13वा महिना. दे कांदा दे लिंबू दे चहा पावडर ते चहा उकळवून देणार. यस एकंदरीत जर पाहिला तर 4 धावा धाबलकावरती आहेत. चेंडू आतापर्यंत टाकले गेले 3 चेंडू. निश्चित मुस्कान पुन्हा एकदा तयार. अगदी जर पाहिला तर मुस्कानची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण चांगली पाहतोय. यस दात नाही आमच्या मिकी माऊला काही हरकत नाही येतील मला वाटतं सकाळपर्यंत. यस धावफलकावरती आहेत. निश्चित सध्याच्या स्थितीला आपण मॅच तुम्ही आम्ही अनुभवतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिला तर या मॅचमध्ये काय हरकत नाही आहे कारण की ही मॅच प्रेक्षणीय मॅच आहे. परंतु कोण जिंकणार रेस्ट ऑफ रत्नागिरी की बेस्ट ऑफ पालघर या दोन संघांच्या माध्यमातून
न स्ट्राईक एंडवरती फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. उन्नती तयार स्ट्राईक एंडवरती गोलंदाज. यावेळी देखील बॅटची कडा. मला वाटत काय सांगायचं आहे, सकाळपासून भुका आहे का काय झाले. उन्नती बॅटीला बॉल ठोकना. येता येता जरा दोनाक भाकरी तरी जेवून या जा, म्हणजे ताकद वाढली असती. इथे कुठेतरी जर पाहिला तरी यावेळेस नक्कीच बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर मात्र इथे आपण पाहतोय आपली कामगिरी स्पष्ट करत असताना षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुस्कान. यावेळी देखील उडवलाय. गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. चांगले क्षेत्ररक्षण एकदा वेगानं कंप्लीट झाली. बस लोक हात मांडता बॉल धरायलं तर पाय लायलं तर म्हणजे एखादा खिशात ठेवा आपली गाय छाप आणि आपलाच सुना. पुन्हा होणार नाही कधी असा गुन्हा. यस मुस्कान. इथे कुठेतरी जर पाहिलं तर आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला ना. पहिल्या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी राहिली मुस्कानची, जिने अवघ्या धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 7 धावा. एस कविता आले यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज सिद्धेश्वरी. सिद्धेश्वरी तयार. कविता गोलंदाजी ट्रॅक वरती. यस यावेळेस गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय. एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न. बॉल उचलणार फेकला जाईल. तोपर्यंत मजबूत 2 धावा. यस 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक 9 या धावसंख्येवर जात असताना पाहावं लागेल आता या षटकामध्ये. सिद्धेश्वरीने जर 3 षटकार जर ठोकले मुरबे संघाकडनं. सिद्धेश्वरीने 30 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर मुरबे संघाकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज. हे चला सिद्धेश्वरी तयार आहे. मॅच काय होईल काय नाही पण 2000 रुपये आज बाबा. आता हान ठोक पाहावं लागेल. कविता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. मुस्कान बॉल वरती. एक धाव वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावत राहा तेल थांबाय सांगूच नका तुम्ही. सांगा तू पळतच र. हा पळतच र. बॉल मारूच नको तू पळतच र. एकंदरीत जर पाहिला तर ह्या बॉलवरती देखील 2 धावा आल्या. 11 धावा धावफलकावरती. निश्चित आपण पाहतोय आमचे डॉगी शेट बघा आरामात झोपलात. आमचा आवडा आर्कोट. मी प्रेक्षक वर्गाला एकच विनंती असेल की अशी मॅच चालू आहे तुमच्याकडनं प्रतिसाद आहे की नाही हे आम्हाला कळत नाही आहे. तुम्हाला मॅच जर आवडली असेल तर एकदा या दोन्ही टीम साठी टाळ्या व्हायला काय हरकत नाही आहे. टांगा पलटी घोडा फरार. बॉल सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. या आपण आदरणीय सन्मान्य सुमेशजी वजेसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी जिग्नेशजी गरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान सुमेशजी वजेसाहेब ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मायेची उबदार शॉल टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय नम्रता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन समोर या. आपण उपस्थित झालेले आहात आणि आपलं यथोचित स्वागत सन्मान मी रोहन संखे यांना विनंती करेन. रोहनजी संखे यांना की आपल्या शुभ हस्ते नम्रता पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. नको झाले तर अशी फिल्डिंगला एक म्हण आहे माझ्या भाषेत. अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. थोडंसं फंबलिंग
शांता 17 धावा. काय सांगायचं आहे, मा जो माती आलं तुम्ही कोमात घालवायचे मग. 17 धावा दाबल का वरती. 19 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. बेस्ट ऑफ पालघर महिला क्रिकेट संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अगदी उमरुलीचे गोल्डमॅन सन्मान्य अमोलजी पाटील यांचं देखील खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, कारण की फोटोशूट चालू आहे आणि तुमचं देखील आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस निश्चित आपण पाहतोय 19 धावा दाबल गावरती. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. धावा दाबल गावरती 19 धावा. 19 धावा आहेत. आता पाहावं लागेल. आपण मॅच पाहतो. अगदी जर पाहिला आमचे कॅमेरामन देखील इतके चाणाक्ष काही सेकंदात व्हिडिओ कॅप्चर केला जातात. तत्पूर्वी मित्रांनो नक्कीच मॅच आपण पाहतो. निश्चित बेस्ट ऑफ पालघर आणि रेस्ट ऑफ रत्नागिरी या दोन संघांच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती थोडी या मॅच साठी थोडस वेळेचं महत्व जाणून घ्या. झालं. रिया सुप्रिया यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सुप्रिया आल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पाहावं लागेल. सुप्रियाचा हा बॉल इथे स्क्वेअर एकला हा फटका खेळायचा होता. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंद्र्या बॉल, पनवत्या बॉल, वाटलाया बॉल म्हणजे नो बॉल. यस अगदी आपण पाहतोय. आम्हाला द्यायचं का पण नाही नुसते लाईट मारून आम्ही सांगून खुश. यस परंतु आपण पाहतोय विजयजी घरात बीरवाडी यांसकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कुठल्याही फलंदाजाने 3 यस कुठल्याही फलंदाजाने 3 चौकार किंवा 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी 1000. यस निश्चित मिकी माऊच्या डोळ्यात बोटा नको घालू रे. यस चला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज सुप्रिया गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळते. षटकाला पुढचा चेंडू फुललेंचा चेंडू फ्री हिट चेंडू होता. सरळ बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाकून बॉल वाले मुस्कान फिल्डिंग जरा. यस लिंगोऱ्या खेळाय जरा कमी वया का नियम नाही ना बरोबर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु बॅकअप चांगला आलं. आता धावफलक 24 या धावसंख्येवर आमचे स्कोरर मित्र सांगतील. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 17 आणि विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. यस टायर गोल्टत आलेला आहात. रिमोट करून न्या. योग बूट निघालं 2-2. यस खोला पटकन गाडी सर्व्हिसिंग करा. लगेच बूट बीट लगेच मॅच सुरुवात करा. आणि मॅचला खऱ्या अर्थाने या मॅचला भरपूर विलंब होतोय. नक्कीच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेल. स्वरा 11 संघाचे संघनायक आणि टीम धानवी स्पोर्ट अलिबाग संघाचे संघनायक आपण लगेच या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी, कारण की कुठलाही एक्स्ट्रा वेळ आपल्याला खर्च करायचा नाही आहे. त्यामुळे लगेच या. यस पाहावं लागेल आता. चला विलंब करू नका, वेळ वाचवा. यावेळी स्ट्राईक एंडवरती उन्नती पाहायला मिळेल, परंतु सुप्रिया गोलंदाजी ट्रॅकवरती
पहिला चेंडू हाताला, अजूनही 5 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. गोलंदाज सुप्रिया तयार. फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉल वरती. एक धाव कंप्लीट. यस, थ्रो केला, बरा झाला, बॉल पळाला नाही. नाही तर काय सांगायचं, भोशाड्या खाताना धन मुस्कान. मग काय सांगायचं आहे, रन आधीच एकतर भारी आत. यस, परंतु खऱ्या अर्थाने रेस्ट ऑफ रत्नागिरी टीमच्या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मुस्काननं पहिले षटक हाताला 7 धावा खर्च केला, दुसरं षटक हाताला कवितानं 12 धावा आणि तिसरं षटक सुप्रिया. गोलंदाजी ट्रॅकवरती आणि 25,000 रुपये या मॅचसाठी प्राइस आहे. नाही, बॉल तू मट्यान मारूच नको. कालूच पालघरमधून बॉल ॲडमिट करून आणलाय, 6.5 टाका मारलात. काय सांगायचं आहे, परंतु मोठ्याले फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. पुन्हा एकदा 26 धाबा आहेत आणि उर्वरित 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे इथे बेस्ट ऑफ पालघर क्रिकेट संघाला. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, शक्य झाला नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवरती आलेत, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, थ्रो देखील चांगला राहिला. एक सिंगल, मोठा फटका खेळावा लागेल. बेस्ट ऑफ पालघर टीमचे खेळाडू पहा, लाईनच्या बाहेर राहा, कारण आता मॅचचा फक्त डोक्यात एकच काम होया, चौकार काय येतो, षटकार काय येतो आणि आमचा आरकोट काय होतो हेच पाहावं लागेल. पुन्हा एकदा बेकार लोकांचा सुपला शॉट खेळली लेट, पण बॉल मारला थेट. पण काय सांगायचं, कुपोषित फटका होता, त्यामुळे बाउंड्री परत गेला नाही. ताकद कमी लागलेली, उपाशपोटी फटका म्हणजे कुपोषित फटका. यस, निश्चित मोठा फटका जर ताकद लागली असती बॅटला आणि बॉलला तर निश्चित या बॉलवरती एखादा चौकार जर पाहायला मिळाला असता, परंतु शक्य झालं नाहीये. धाबा धापलकावरती आहेत आता यावेळेस 28 धाबा. पुन्हा एकदा उन्नती आली यावेळेस स्ट्राईक एंडवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. यस, फिल्डिंग मात्र रत्नागिरीवाल्यांची भारी आहे, कारण कोकणी लोक डेंजर, लाजबाब. यस, कारण की रत्नागिरीमध्ये देखील मी 6 वर्षे अगोदर शक्तितुरा वाजवण्यासाठी 6 वर्षे काढले मड. परंतु आता रत्नागिरी बंद झाल्यापासून धरा माईक फुका कॉमेंट्री, धरा माईक फुका कॉमेंट्री पाहावं लागेल. आता अजून थोडीशी घाई करा, कारण की रत्नागिरी टीमसाठी प्रवास भरपूर लांब आहे. त्यामुळे विनंती असेल, बेस्ट ऑफ पालघर. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 29, 12 चेंडू 16ची आवश्यकता. यस, 12 चेंडू 16 बनवायचे. चला मॅच मध्ये पाहावं लागेल. गोलंदाज आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. मला वाटतं आता बेकार ह्यो भांडी कशा शॉट. वेगळाच काम आहे या हान ठोक चौकार. थँक्यू. मुस्कान का? यस, जरूर गोलंदाजी ट्रॅकवरती मुस्कान. आणि दिया मुस्कान पहिल्याच बॉलवरती इथे चौकार ठोकलाय. शेवटचा कॉल असेल टीम धानवी स्पोर्ट अलिबाग आणि स्वरा 11 उमरोळी. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल, अन्यथा पेनल्टी घ्यावी लागेल, याची नोंद घ्या. चला, आता जर विचार केला तर मॅच मध्ये 10 चेंडू 12ची आवश्यकता बेस्ट ऑफ पालघर क्रिकेट संघाला. मुस्कान गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. षटकाचा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पाहावं लागेल आता स्ट्राईक एंडवरती उन्नती. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय, संधी आहे आता. बस धन झाली, चानस आली ती, पण काय झालं हातावर बॉल कुणी देऊन गेला ना. आणि या बॉलवरती मात्र
2 धावा आल्या. 2 धावा आल्या. कुठेतरी संधी उपलब्ध झाली होती रेस्ट ऑफ रत्नागिरी क्रिकेट संघासाठी, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता धाबा धावफलकावरती जोडले जातील त्या म्हणजेच 35 सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय धावफलक. यावेळेस स्टेप आउट करून चेंडू हवेत, परंतु बस आता नो हलिंग नो डुलिंग, जागीत पंपंकरिंग, फलंदाज बाद. Yes, Amty is the reverse Mickey Mouse. या आपण तुमचं सरशी येताना जरा तिथे डॉगी आहे, त्याला घेऊन आले असते बरे झाले असते. ते मगापासून गाढ झोपेत आहेत. यास पहा, आपण स्क्रीनवरती पाहतोय. अतिशय जर पाहिला तर नवीन फलंदाज रचना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये रंगत तर पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण आता मॅच मध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि आवश्यकता आहे विजयासाठी 10 धावेची. 8 चेंडू 10 धावा. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. एका साईडला टीम स्वरा 11 उमरोळी, तर एका साईडला टीम धानवी स्पोर्ट अलिबाग. 40+ हा सामना. ओहो, रचना बॉल मारलाय, कुतयलाय, फिल्डर वाकून वाकून आलाय. फिल्डिंग मात्र मस्त झाली. यस, एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं आता मात्र धावफलक आपल्याला पुढे जात असताना 36 धावा. दानवी स्पोर्ट अलिबाग हा संघ 40+ आहे, तर एका साईडला टीम स्वरा 11 उमरोळी हा संघ खऱ्या अर्थाने ओपन पाहतोय. आणि या नेक्स्ट मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हो, इथे चेंडू हवेत. पुन्हा एकदा संधी, परत तसाच. नको झालाय बाबा, काय झालाय आणि काय नाही. एक शॉर्ट रन, काय बोलायचं आहे. बेस्ट ऑफ पालघर, आपण स्पीडअप घ्या जरा, कारण की रेस्ट ऑफ रत्नागिरी यस जरूर. धाबा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला आहे 37 आणि आता आवश्यकता आहे 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. यस, हिरवा चेंडू बाय रात्री खेळेला, बॅटमनने षटकार तो मारीला. हिरवा चेंडू बाय रात्री खेळेला, ना बॅटमनने षटकार तो मारीला. बॅटमन षटकार मारी, बॅटमन षटकार मारी, दूर दूर षटकार मारी. न फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. ना आयोजक गालात असतो, आयोजक गालात असतो, योगेश वाघदवला गातो. धन्यवाद. लाईव्ह 1465 हजार असून एक टाळी वाजली, हे कोणातरी वाजायली. नक्कीच मित्रांनो, अगदी मी सातत्याने जर पाहिला तर नक्कीच जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी जात असतो तेव्हा तेव्हा कुठेतरी थोडंसं प्रेक्षक वर्गांना मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त प्रेक्षक वर्गांचं मला साथ मिळाली पाहिजे, नाही तर माझा याक नाही त्यांचा एक आली, ह्या काय येडा येऊन बडबड करायला लागलाय. त्यामुळे तुमची साथ मला मिळाली नाही तर मला कसं समजणार की माझं समालोचन तुम्हाला समजतंय. त्यामुळे तुमचा साथ महत्त्वाचा आहे. आणि मॅचला खऱ्या अर्थाने विलंब होतोय याची दक्षता घ्या दोन्ही टीम्स. आणि या दोन्ही प्रेक्षणीय सामन्याचं आयोजन जर म्हटलं तर आपण पाहतोय सन्माननीय विशालजी गरज आणि सुशांतजी वजे या 2 व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या दोन्ही प्रेक्षणीय मॅचचं आयोजन आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची एक उंची गाठण्याचं काम ते म्हणजे या दोन्ही प्रेक्षणीय मॅच करतायत. चला विलंब करू नका. आता इथे पहिला चेंडू, बॉलरची हवा झाली टाईट, बॉल हेल्प पडायला लागली, व्हाईट. व्हाईट बॉल. गोलंदाजाचं नाव
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस समोरच्या दिशेला. याला सांगता काय सांगायचंय. मोतीचूर लाडू जागच्या जागीच. फलंदाज इथे होईल बाद. आता तरी बॉलरचं नाव सांगा. पूजा. यस नक्कीच. पालघर टीमचे महिला खेळाडू विनंती आहे आपण थोडंसं पाठीमागे या. थोडंसं पाठीमागे. आता शेवट जयश्री. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी आवश्यकता. गुलमोहरा हॉटेल यांसकडनं एक षटकार जरी मारला तर तब्बल 2000 रुपयांची कॅश प्राइज आहे. 2000ची नोट नाही, घाबरू नका, 500च्याच भेटतील. फक्त मारा. हो यावेळेस हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आलाय. बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं. रस्ट ऑफ रत्नागिरी क्रिकेट संघाकडनं एकंदरीत एक सिंगल आली आणि आता विचार जर केला तर धावफलक मात्र पुढे जाईल. 39 धावा. एकंदरीत विजयासाठी अजूनही 6 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. शेवटचे 6 धावेची आवश्यकता असताना इथे टाकलेला हा बॉल. लाजबाब गोलंदाजी. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेडी फोड्या बॉल. वाटला बॉल. बेस्ट ऑफ पालघर क्रिकेट संघाला आता मात्र उरलेल्या 3 चेंडूवरती मोठाले फटके खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती पूजा. यावेळेस कट केलाय. बाबो जराचा हुकला नाही तर काय सांगायचं आहे. परत आऊट. पण काय सांगायचं आहे. खालतं खडं नाही त्यामुळं काय नाही तर काय सांगता. आठवण राहिली असती पालघरमध्ये येऊन. याच डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता, शक्य झाला नाही. आता जर पाहिलं तर 2 चेंडू 5 धावेची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू 5 धावा बनवायचे आहेत. टीम बेस्ट ऑफ पालघर क्रिकेट संघाला कोण जिंकणार हा सामना. रेस्ट ऑफ रत्नागिरी की बेस्ट ऑफ पालघर महिला. यावेळेस बस व्हाईट बॉल. आता धन झाली बाबा. टायमालाच कसा काय व्हाईट आला. आता पाहावं लागेल या बॉल वरती खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं एक धाव आणि एक चेंडू महत्वाचा आहे. आणि त्या यास तिसऱ्या पक्षाची मागणी केली ती म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. नक्कीच या टॉस साठी मी सन्मान्य सुमितजी वजे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. धानवी स्पोर्ट अलिबाग 40+ तर त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळेल स्वरा 11 उमरोळी. या 2 टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला यंगस्टर खेळाडू तर एका साईडला समर्थ कडू आणि प्रज्योत अंबिरे. स्वरा 11 हा संघाचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फेअर डिलिव्हरी. या चला आता विलंब करू नका. रेस्ट ऑफ रत्नागिरी लगेच आणि यानंतर लगेच सामना चालू होईल. एक चेंडू 5 धावेची आवश्यकता आहे. ते म्हणजे टीम बेस्ट ऑफ पालघर क्रिकेट संघाला या मॅच मध्ये हा सामना कोण जिंकणार. रेस्ट ऑफ रत्नागिरी महिला की बेस्ट ऑफ पालघर महिला. 25,000 रुपयांचा या मॅच साठी कॅश प्राइज आहे आणि हे कॅश प्राइज कोण उचलणार त्याच्यावरती लक्ष. आता षटकार मारला तरी ते 2000 आणि हे 25 असे 27 ना अजून वाढतील. आणि इथे चेंडूला उंची गाठले. लांबी किती पाहावी लागेल. काय झाला बाबा. यावेळेस नक्कीच मॅच जिंकली ती म्हणजे रेस्ट ऑफ रत्नागिरी क्रिकेट संघानं. अगदी आपल्या घरेलू मैदानावरती बेस्ट ऑफ पालघर महिला क्रिकेट संघाला मात्र पराभूत केलं. आणि इथे पाहुणा संघ रेस्ट ऑफ रत्नागिरी महिला हा संघ बाय कमी आपट काय झालं खेळताना अंगणाचा दुखला तेवढा उचलून आपटल्यावर दुखल.
आणि नक्कीच विनंती आहे, चला रेस्ट ऑफ रत्नागिरी महिला आपण हँडसेट करून घ्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूचा खऱ्या अर्थाने मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत या सामन्याची. आपण पाहतोय रेस्ट ऑफ रत्नागिरी हा संघ मात्र नक्कीच इथे बिन झालाय या मॅच मध्ये. बेकार काम आहे तुमचा, जसा शक्तितुरा चालू तर तुम्हाला तसाच कार्यक्रम निश्चित चांगला खेळ दाखवला. आणि बघता बघता मागच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदेश आणि युवराज या दोनही खेळाडूंनी या, कारण की युवराज साठी कॅश प्राइज लावलं होतं. संदेश आपण देखील या आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. तर प्रियंका डरदिया ह्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. 20 बॉल 23 हा सामना केलाय. नक्कीच आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. प्रियंका आपण या. नक्कीच 20 बॉल मध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दाखवलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी महत्वाची पारी प्रियंकानं खेळून दाखवली. आणि इथे घरेलू मैदान असताना बेस्ट ऑफ पालघर क्रिकेट संघाला पराभूत केलं आणि ते दणदणीत विजय करत असताना रेस्ट ऑफ रत्नागिरी. थँक्यू व्हेरी मच योगेश वाघ यांचं आपण एंटरटेनमेंट समालोचन आपण ऐकतायत. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतायत. एक्झिबिशन मॅच नुकतीच आपण पाहिली. चला या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅच जाईल प्रियंका. मॅन ऑफ द मॅच प्रियंका आपण यायचंय. प्रियंका व्हेरी वेल प्लेड, सुपर. जिंकण्याची गरज त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अतिशय सुंदर ट्रॉफी आपण पाहतायत. सामनावीर एकदा जोरदार टाळ्या प्रियंकासाठी. तदनंतर गिफ्ट हॅम्पर आणि टी शर्ट एकविरा स्पोर्ट्स मुरबे. पवन तरे आपण पाहतायत त्यांच्याकडून टी शर्ट आपण पाहतायत आणि प्रोटीन युक्त ड्रायफ्रुट्स 8000 किंमत मात्र या गिफ्ट हॅम्परची आपल्याला पाहायला मिळते. नेचर फार्मच्या माध्यमातून संपूर्ण मात्र आपण पाहतायत टी शर्ट या ठिकाणी आपण सन्मानित करायचंय. एकविरा स्पोर्ट्स मुरबे आपण पाहतायत. पवन तरे जे प्रोप्रायटर आहेत आणि हे टी शर्ट यावेळेला आपण सन्मानित करत असताना अतिशय सुंदर आपण पाहू शकाल. आणि मी विनंती करेन रेस्ट ऑफ रत्नागिरी ऑल टीम ऑल महिला क्रिकेटर प्लीज आपण यायचं आहे. आपल्याला जिंकण्याची गरज त्यांच्या शुभ हस्ते आपलं फर्स्ट प्राइज या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. संकेत गरज आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील किती चौकार एकंदरीत कोणी कोणी लगावलेत त्याचे. श्रद्धा साष्टे ही पोलीस दलात कार्यरत आहे. तिचं सुद्धा यावेळेला आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. श्रद्धा साष्टे या ठिकाणी आपण पाहतायत आज उपस्थित झालेल्या आहेत आपल्या दैनंदिन जीवनातून. संकेत आमच्याकडे या ठिकाणी तर सर्वांचा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जिग्नेश जिगर साहेब थँक्यू व्हेरी मच. नेचर फार्मचे आपण पाहतायत अतिशय प्रायोजक उत्कृष्ट प्रायोजक आपण पाहतायत.
तुषार संके यांच्याकडून प्रियंका हिने मात्र आपण पाहतायत 4 चौकार लगावले. प्राजक्ता, तदनंतर आपण पाहिलं तर उन्नती आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत सिद्धेश्वरी यांना मात्र आपण पाहतोय 200 रुपयांचं कॅश प्राइज. प्रियंका आपण यायचं 4 चौकारासाठी आपण पाहतायत या ठिकाणी 800 रुपये आलेले आहेत. त्यानंतर प्राजक्ता, हिला 200 रुपये द्यायचे आहेत प्राजक्ता, आणि सिद्धेश्वरी आणि उन्नती आपण सुद्धा यायचंय, उन्नतीला सुद्धा 200 रुपये. प्रियंका आपण हे डिवाइड करून आपण हे कॅश प्राइज या ठिकाणी घ्यायचं आहे. उन्नती आपण यायचंय, उन्नतीला हिला 500 रुपये आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तुषारजी संकेसाहेब यांच्याकडून आपण पाहतायत आणि त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे. तिच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. लगेच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत आणि निधीला मी विनंती करेन आपण यायचंय. निधी जी कर्णधार, महिला कर्णधार होती, बेस्ट ऑफ पालघरची आणि बिरवाडीची ही खरी आपण पाहतात खेळाडू आहे आणि अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मी हिमांशू करत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. गेल्या मॅचचा हिरो आपण पाहिला तर फर्स्ट सेमीफायनलचा या ठिकाणी संदेश धारणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, फर्स्ट मॅन ऑफ 11 बॉलमध्ये 20 धावांची एक जबरदस्त झंझावती खेळी केली संदेश धारणे. महाराष्ट्र पोलीस दलात जे कार्यरत आहेत, कुंदनजी तरे साहेब यांना मी विनंती करेन जे महाराष्ट्र पोलीस दलातील, आणि आज काय योगच भेटीचा असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आज त्यांच्या शुभ हस्ते एक महाराष्ट्र पोलीस दलातील म्हणतात ना, मुफ्त में नहीं मिलती ये पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियाँ कुर्बान करनी पड़ती है. आणि दैनंदिन जीवनातून आज अमूल्य वेळ देत या स्पर्धेला उपस्थित झालेत आणि संदेश धारणे यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित या ठिकाणी करीत आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहे संदेश धारणे. व्हेरी वेल प्लेट. गिफ्ट हॅम्पर नेचर फार्म यांच्या माध्यमातून संदेश जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त आपल्याकडे 5 मिनिटांचा अवधी. संदेश काय म्हणशील, 2 लाखाची स्पर्धा अंडर फ्लड स्लाईडमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आयोजन, काल सुद्धा तुम्ही उल्लेख केला या स्पर्धेचा. आज तुला कसं वाटलं एक्झिबिशन मॅच पालघर तालुक्यामध्ये प्रथमतः महिलांना सुद्धा प्राधान्य दिलं गेलं, या स्पर्धेचं आयोजन, आयोजकांचं कौतुक कसं करशील? मी तर पहिल्या दिवशी पण बोललो, कारण की हे ग्राउंड पालघरच्या सेंटरमध्ये येते आणि रेल्वे स्टेशनच्या पण जवळ आहे. म्हणजे तलासरीपासून डहाणूपासून ते अर्नाळा वसई हे पट्ट्यातले प्रेक्षकसुद्धा येऊ शकतात आणि आनंद घेऊ शकतात. तर हे ग्राउंड PDPLसाठी पण खूप चांगलं आहे आणि अशीच टुर्नामेंट झाल्या पाहिजे इकडे. नक्कीच ऑल ओव्हर परफॉर्मन्स 111 डहाणूचं झालं. ॲज अ प्लेअर म्हणून त्यांचं अभिनंदन कसं करशील आणि टीम वर्क कसं? विकेटवर कोणी खेळायचं नाहीये, विकेटवर खेळायचं नाही प्लीज. आमच्या टीममध्ये आहे ना जे यंग प्लेयर आले त्याच्यामुळे आम्ही जिंकत आहे आणि या इयरमध्ये आम्ही 5 टुर्नामेंट हे केलेलं आहे, जिंकलेलं आहे. तर मी तर पहिल्यांदा त्यांचं कौतुक करेल, कारण की येणारे भवितव्य तेच आहे आमच्या डहाणूचं. तर त्यांच्यासाठी पण फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक बोलेल. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. हे होते संदेश धारणे जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आणि अप्रतिम. युवराज आपण यायचं. युवराजला कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे ओनर यांच्याकडून आपण पाहतायत, राजेंद्र पाटील यांच्याकडून आपण पाहतायत. आणि मी विनंती करेन जिग्नेश घरत यांना, नेचर फार्मचे प्रायोजक आपण पाहतायत या स्पर्धेचे, त्यांच्या शुभ हस्ते 1000 रुपीज या ठिकाणी आपण पाहतायत. 1000 म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर, मग मी तुझ्या जवळ येईन. धन्यवाद जिग्नेश घरत. युवराज काय म्हणशील? कॉंग्रॅच्युलेशन प्रथमतः आणि ऑल द बेस्ट असेल. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? हे आयोजक खूप चांगलं आहे आणि आमच्यासाठी जे यंगस्टर आहे त्यांच्यासाठी असं प्लॅटफॉर्म तयार केला आणि मोठे प्लेयरसोबत खेळायला मौका दिला, ते आमच्यासाठी फार चांगलं आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच युवराज. तर आपण मॅच ऑनगोईंग मॅचकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी सुरुवात होईल सेकंड सेमीफायनलला.
धानवीन स्पोर्ट्स अलिबाग वर्सेस आपण पाहणार आहोत एका साईडला स्वरा युवा 11 या दोन संघांमध्ये अगदी थोड्याच वेळात मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत आणि ज्या ठिकाणी असतील जयजी भोसले यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी घेतोय रजा. धन्यवाद मुन्ना जयस्वाल, पाटील नेटवर्क कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, मुनीत कुडू अँड पाटील नेटवर्क tenniscricket.in. थँक्यू व्हेरी मच. चला मॅच स्टार्ट करायची आहे प्लीज. लवकरात लवकर, वेळ दौडू नका प्लीज. सराव करणारी टीम मी निलेश म्हात्रे अँड कंपनी, मी 40 प्लसच्या खेळाडूंचं लक्ष वेधेन. सराव करण्यासाठी ती जागा योग्य नाही आहे. निलेशजी म्हात्रे, मी लक्ष वेधतोय. मितेश दरबार, प्रैक्टिस साइड में कीजिए. दोन्ही टीमचं मी लक्ष वेधेन की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघ प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील आणि दोन्ही संघाला विनंती आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येऊ द्यात. चला मॅचला प्रारंभ करतोय आपण. क्रीडांगण खाली करून घ्या, प्रॅक्टिस थांबवा. खेळाडू कक्षही रिकामं करा. खेळाडू कक्ष रिकामं करा. तिथे 40 प्लसचे खेळाडू असतील. टॉस झालाय. चला दोन्ही टीम क्रीडांगण खाली करा आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या टीमने फिल्डिंग घेतली आहे क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चला टॉस झालाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो अर्थातच स्वरा 11 बोईसर या टीमने. स्वरा 11 विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. प्रज्योत अंबिरेच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळत असताना पाहायला मिळेल. धानवीन स्पोर्ट्स अलिबाग 40 प्लस हे खेळाडू मात्र आज खेळत असताना पाहायला मिळतील. अर्थात ज्यांनी गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलंय किंबहुना ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे त्या खेळाडूंना आपण खेळत असताना पाहणार आहोत. चला काही क्षणामध्ये या सेमीफायनलला सुरुवात होईल. अर्थात आपण पाहतोय ते निश्चितच नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक 2023 पहिलं पर्व आणि पालघरकर सर्व 40 प्लस टीम मी धानवीन स्पोर्ट्स अर्थात अलिबागची टीम मी लक्ष वेधतोय की आपला रिप्रेझेंटेटिव्ह येऊ द्यात आणि आपले प्लेइंग 11ची लिस्ट ही आमच्यापर्यंत येऊ द्यात. निलेशजी म्हात्रे मोठा गाव यांना देखील आपण पाहतोय. मितेश दरबार या संघाच्या दरम्यान खेळत असताना पाहायला मिळेल. नाझीम शेख अर्थात गुल्ली या नावाने ज्या खेळाडूला टेनिस विश्वाने प्रसिद्धी दिली, साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन ज्याने क्रिकेट लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळलं. आज एक जर का गोष्ट घडली नसती तर साऊथ आफ्रिका संघाचं ज्या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं असतं तो नाझीम शेख आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल की ज्याने आकाश तारेकर घडवला, ज्याच्या नेतृत्वाखाली सुमित ढोंगडे पुढे आला. चॅलेंजर पारगावची एक भिंत बॅकबोन सोन्या गायकवाड, षटकार किंग ज्याला आपण पाहणार आहोत. 17 बॉल 70 धावा नुकतीच या वर्षीच्या हंगामामध्ये त्याची बॅट बोलतीये. 2 मालिकेवरच्या बाईक त्याच्या नावावरती आहेत. खुल्या गटामध्ये आल्यानंतर 6 बॉल 6 षटकार एका खुल्या गटाच्या गोलंदाजावरती लगावणं ही किमया त्याच्या नावावरती आहे. समर्थ कडू, चला मी विनंती करेन समर्थ कडू आपण त्वरित आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा.
या स्पर्धेच्या माध्यमातून उमरोळी चषकाच्या माध्यमातून 175 महिलांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे, परंतु केवळ 2च उमेदवार हे विजय घोषित होतील आणि त्यांना दिली जाईल ती पैठणी. एक पैठणी ऑलरेडी आपण दिलेली आहे. 175 नाव आहेत, त्यामधून 2 सिलेक्ट होतील. अर्थात हे ड्रीम 11च्या मेगा कॉन्टेस्ट सारखं झालं. कोणाला आंब्याचं लोणचं हवे असेल तर रुपेजी पामाले यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष स्टॉल आपल्या गावामधून लगावण्यात आलाय आणि तिथेही आपण जरूर उपस्थित व्हा. या वह्य मैदानाच्या आतमध्ये अर्थात मॅच चांगल्या रीतीची पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. क्रीडांगण खाली करून घ्या. मी दोन्ही संघांना नम्रतेची विनंती करतोय. मॅचला प्रारंभ होईल. ज्यांनी क्रिकेट विश्व सातत्याने गाजवलं, ज्यांच्या क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळा दबदबा राहिला, किंबहुना आपण नेहमी म्हणतो ना, खेळाडूंचं क्रिकेट हे नेहमीच इतिहास हा रंजक असतो. काही वेळेला आठवावा असतो, काही वेळेला आकर्षक असतो, काही वेळेला रोमांचक असतो आणि काही वेळेला विसरावा असाही असतो. आणि आज काही इतिहास गाजवणारे आणि काही इतिहास गाजवलेले खेळाडू आपल्याला क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्क्रीनवरती आपण पाहतोय 40+ टीमची हडल्स चालू असताना एक टीम मीटिंग तिथे पाहायला मिळते. अर्थात पिंट्याला आपण पाहतोय, जो पिंट्याने नवापाड्याचा या खेळाडूने डोंबिवलीचं क्रिकेट सातत्यपूर्ण चांगल्या रीतीने खेळलं आणि मला निश्चितच आठवतं की डोंबिवलीचं भागशालाचं मैदान 1 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता असताना केवळ इमारतीच्या 6व्या मजल्यावरती षटकार आहे. त्या क्रीडांगणावरती षटकार ठोकणारा तुम्हाला पिंट्या पाहायला मिळेल. स्क्रीनवरती अगदी जवळून तुम्ही पाहताय निलेश म्हात्रे यांना. ज्या खेळाडूकडे लेफ्ट हँड अँड राईट हँड खेळण्याची किमया आहे. गोलंदाज जर का लेफ्टी असेल तर मी लेफ्टी खेळू शकतो. जिथे सध्या दगडीला स्क्रीनवरती तुम्ही सोन्या गायकवाड याला पाहताय, षटकारांचा किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पालघर नगरीतून जिथे रायगड नगरीच्या पनवेल तालुक्यातील पारगावचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. चला विनंती करूया, क्रीडांगण खाली करून घ्या. मॅचला आपण प्रारंभ करतो आहोत. आवाज ऐकत होतो आपण पूर्वार्धामध्ये या मॅचच्या आधी, ते अर्थातच योगेजी वाघ यांचा आणि चांगल्या रीतीने समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एंटरटेन आणि एंटरटेनमेंटचं दुसरं नाव योगेश वाघ यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, चौका षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक अंपायरिंग, अचूक स्कोरिंग, उभवत्या शब्दातील समालोचन, एक दर्जेदार आयोजन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, उमरोळी चषक 2023 पहिलं पर्व आज आपण पाहतोय. उमरोळीकर सर्व आज इथे उपस्थित झाल्यात. महिला वर्ग अतूटतेचं नातं आज महिला वर्ग या ठिकाणावरती उपस्थित झाल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत करूयात. महिलांसाठी आकर्षण पैठणी जी मात्र पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आज आपण महिलांसाठी विशेष करून एक मॅच देखील आयोजली होती. दानवीन स्पोर्ट्स आपली लिस्ट आमच्यापर्यंत आलेली नाही आहे. आम्ही लक्ष देतोय दानवीन स्पोर्ट्सचं की आपली लिस्ट आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. महिलांसाठी आज विशेष करून उमरोळी चषकाच्या माध्यमातून एक महिलांसाठी एक विशेष मॅच पाहायला मिळाली. ज्याला स्त्री म्हणून आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आज स्त्रींसाठी ठेवलेली ही मॅच आपण पाहिली. महिला खेळाडू, महाराष्ट्र खेळाडू अर्थात मागे नाही आहे. स्मृती मंदना काय बॅटिंग करते आणि अफलातून फॉर्ममध्ये ती पाहायला मिळाली. पूनम राऊत या पालघर नगरीची आहे. अभिमान वाटायला हवा पालघरकरांना की तिचंही क्रिकेट चांगल्या दर्जाचं आणि जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची बॅट चांगल्या रीतीची बोलत असताना पाहायला मिळते. मी फिल्डिंगसाठी विनंती करतोय. फिल्डिंग सज्ज झाली आहे. 40+ ही टीम आपली ओपनिंग पेअर येऊ द्यात. प्लेइंग 11ची लिस्ट ही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे.
उमरोळी चषक 2023 पहिलं पर्व आज आपण पाहतोय. उमरोळी गावाची जी काही क्रिकेटची ही पर्वणी आज अटके पार जाऊन पोचली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मी नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक आयोजकांना मी नेहमीच निश्चितच उल्लेख करेन की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही ही स्पर्धा अशाच रीतीची चालू ठेवावी आणि या उमरोळी गावाचा क्रिकेटचा इतिहास याला आपण दुजोरा द्यावा. कारण या उमरोळी गावामध्ये येणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग अगदी सुखाहून घरी निघालाय. कारण ज्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळालं आहे, फ्लड लाईट चांगल्या दर्जाचं आहे, टेलिकास्ट चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. प्लेइंग 11ची लिस्ट अद्याप आलेली नाही आहे. धानवीन स्पोर्ट्स अलिबाग 40+. साई ग्राम विकास मैदान उमरोळी या ठिकाणाहून आयोजन कमिटीने शेवटचा आणि अंतिम निर्णय घेतला. धानवीन स्पोर्ट्स अलिबाग मी लक्ष वेधेन की आपल्याला शेवटची काही मिनिटं दिली गेली आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला मॅच चालू करायची आहे. 10:29 मिनिटं झाली आहेत. 10:32 मिनिटाच्या आधी आपला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. आणि प्रेक्षक वर्ग मी आवर्जून आपलं लक्ष वेधतोय की आपली जागा क्रीडांगणाच्या आतमध्ये नाही आहे, ती आमच्या हृदयामध्ये आहे. आपण कृपया जी काही सुशोभीकरणासाठी जो आकर्षणासाठी या क्रीडांगणाच्या बहुताली जो काही ग्रीन कपडा लगवण्यात आलाय त्याच्या बाहेरच्या बाजूला आपण कृपया बसा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्यात. आणि आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. चला, एक एक्स्ट्रा प्लेयर येणं गरजेचं राहील. समर्थ कडू याच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळत असताना पाहायला मिळते. चला, धानवीन स्पोर्ट्स अलिबाग मी विनंती करतोय की आपली ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील आणि मॅचला सुरुवात करायची आहे. ओपनिंग प्लेयर जिथे अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी मुन्ना पठाण आणि जय पवार यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. आज खेळाडूंमध्ये काहीसा बदल झालाय. जिथे आपण एकंदरीत पाहिला ना तर स्वरा 11 बॉईज
बोईसर या टीममध्ये काहीशे बदलाव आहेत. आज बिलाल शेख पाहायला मिळतोय, जो भिवंडीचा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी त्याला आपण नेहमी पाहतो. बिलाल शेख चीता कॅम्पचा एक जलदगती गोलंदाज आणि ज्याच्याकडे भरधाव वेगाने गोलंदाजी करण्याची भूमिका ज्याची नेहमीच असते, त्याला देखील ॲड झालेला आपण पाहतोय. श्याम चौधरी भिवंडीचा अजून एक खेळाडू जो मात्र दाखल झालाय, परंतु एक असा युवा खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करेल. अर्थात वय वर्ष केवळ 17 आहे, परंतु त्याची बॅटिंग पाहावी आणि पाहतच राहावी असा हुझैर शेख याला देखील आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. आजच्या दिवशी प्रीतम बारी तुम्हाला अनुपस्थित पाहायला मिळतोय. त्याच वेळेला आजच्या दिवशी ऍड होणारे खेळाडूमध्ये अच्चू बारीला देखील आपण ऍड झालेला पाहतोय. राज देखील आहे. कालच्या दिवशी निश्चित त्याची आपण चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहिली होती. अर्थात हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत आहेत तो प्रज्योत अंबिरे, प्रशांत गरत, बिलाल शेख, अतिश केदारे, अनिकेत सानप, रोहित नार्वेकर, चतुर, बिलाल शेख चीता कॅम्पचा गोलंदाज. राजला आपण पाहणार. श्याम चौधरी प्रदर्शन केलं. मी प्रेक्षक वर्ग आणि त्याच वेळेला हकीमबाई लक्ष वेधन की क्रीडांगणाच्या बाहेर आपण कृपया यावं. मॅचला प्रारंभ होत असताना पाहायला मिळेल. अर्थात 12th मॅन येऊ द्या. दानवीन स्पोर्ट्स अलिबाग 12th मॅन येणं गरजेचं राहील. समर्थ कडू आणि निलेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अर्थात ज्या खेळाडूला समर्थ कडू या खेळाडूला नेहमीच रायगडकर क्रिस गेल ऑफ रायगड असं म्हणून नेहमी संबोधलं गेलं आणि नवे तर उरण तालुक्याच्या वेशवी गावचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना डोंबिवलीचा एक सुपर डुपर स्टार म्हणून ज्या खेळाडूला नेहमीच पाहिलं गेलं, मोठा गावचा असणारा निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंडवरती आहे तो समर्थ कडू, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. निलेश म्हात्रे सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात येईल. अर्थात सातत्यपूर्ण ज्याने खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आणि नवे तर या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या धाटीची गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजाला आपण सातत्यपूर्ण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती एक वेगळा विक्रम नोंदवला गेला की ज्याने या स्पर्धेमध्ये स्टंप देखील मोडला. अर्थात प्रज्योत अंबिरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वरोर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. कोल्हापूरच्या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती स्टंप मोडण्याचा विक्रम अगदी चॅलेंज देऊन होता. अर्थात 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं ज्या स्पर्धेमध्ये की विकेट जो गोलंदाज मोडेल त्याला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात होतं आणि ज्या गोलंदाजाने करून दाखवलं तो प्रज्योत अंबिरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राईट समोर द विकेटने पहिला बॉल. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने इथे खेळलाय. हलक्या हाताने कव्हर्सला स्टीअर केलं होतं. समर्थ कडू पहिल्या बॉलवरती सिंगल घेतोय. सुशांतजी वजे यांच्याकडून प्रज्योत अंबिरेने जर का इथे हॅट्रिक घेतली ना तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. परंतु प्रज्योत असा रीतीचा गोलंदाज राहिलाय ना, काही ना काहीतरी वेगळं करण्याचा कारनामा त्याने नेहमीच केलाय. या वेळेला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. जर ज्या वेळेला संघाला लेफ्टीची आवश्यकता आहे त्यावेळेला तो लेफ्टी बनून बॅटिंग करतो. ज्या वेळेला रायटीची आवश्यकता आहे त्यावेळेला तो रायटी बनून बॅटिंग करतो. अर्थात एक कसोटीची मॅच मला आठवते. सुनील मनोहर गावस्करांनी अगेन गुजरातच्या अगेन ज्या वेळेला भारतीय संघाला लेफ्टीची आवश्यकता होती त्यावेळेला फायनल डेला रणजी मध्ये लेफ्टीने बॅटिंग केली होती. असाच एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे यांना आपण पाहतोय यावेळेला लेफ्ट हँडर बनून बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. या खेळाडूला आपण लेफ्ट हँडर म्हणावं का राईट हँडर हा नेहमीच एक प्रश्नचिन्ह राहतो आणि तो बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन प्रज्योत अंबिरे, रफ्तार का राजा, पालघर एक्सप्रेस पुढचा बॉल घेऊन. लोअर फुल टॉस कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीचं पाहायला मिळतोय. अच्चू बारीला आपण पाहतोय. अर्थात आज मला मात्र त्याला एक व्हाईट कार्ड एंट्री पाहायला मिळाली आहे. बिलाल शेख याला आपण पाहतोय. अर्थात ज्याला चांगल्या रीतीची वेगाने गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणलं जातं त्याची आज वर्णी लागली आहे. तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन प्रज्योत पुन्हा एकदा सज्ज होईल.
हा बॉल इथे मिस टायमिंग राहिला, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पुढचा बॉल देखील इथे सिंगल देऊन जाईल. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रज्योत अंबिरे सातत्याने चांगल्या रीतीचा प्रवास, चांगल्या रीतीची गोलंदाजी त्याने केली आहे. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. आज अनेक अडचणींना ओलांडून जाण्याचा प्रयत्न निश्चितच प्रज्योत अंबिरे करेल, कारण प्रतिस्पर्धी संघ तितकासा कमी लेखून चालणार नाही. हा प्रयत्न केला होता सुमित ढेकळेने, तो अंगलट आला. पुढचा बॉल इथे दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, अपील करण्यात आली आहे आणि अर्थात खेळाडू होईल इथे बाद निलेश म्हात्रे, परंतु कोणत्या स्वरूपामध्ये हे पाहावं लागेल. निलेश म्हात्रे पहिला विकेट इथे बाद होतोय. 3 या धावसंख्येवरती खेळाडू क्रमांक पहिला बाद. DRA ची मागणी करण्यात आली आहे. या पण DRA ची मागणी करण्यात आली आणि अर्थात रिव्ह्यू घेण्यात आलाय. डिसिजन काय येईल हे पाहावं लागेल. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच आहे. इथे चांगल्या रीतीने खेळणं गरजेचं आहे. प्रत्येकाला इथे हिरो बनायचं आहे. झिरो बनून कोणालाही घरी जायचं नाही. हार कदापि कोणाला मंजूर नसते मित्रांनो. अनेक वेळा आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी येत असतो. हार मानतो ना आपण, फक्त आणि फक्त मंदिराच्या बाहेर फुलवाल्याचं दुकान याच्याकडे जाऊन हार मागितली जाते, अन्यथा कोणाला हार कदापि पत्करायची नसते. फेअर डिलिव्हरी आहे आणि बॉल बॅटला लागला. अर्थात खेळाडू झेलबाद स्वरूपामध्ये आहे असं तिसरे अंपायर इथे दर्शवत आहेत. खेळाडू क्रमांक पहिला निलेश म्हात्रे बाद. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खुल्या गटाचं क्रिकेट ज्याने वयाच्या 17व्या वर्षी खेळायला सुरुवात केली, ज्याने डोंबिवलीचं क्रिकेट आखाती देशांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला ज्या खेळाडूचा, अर्थात पिंट्या जोशी या नावाने ज्याला प्रसिद्धी मिळाली, मनोज जोशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. डोंबिवलीच्या नवापाड्याचा असणारा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. एक खेळाडू बाद झाला. डोंबिवलीचा दुसरा डोंबिवलीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. धावा गोळा करावा लागतील, झगडावा लागेल, सातत्य ठेवावा लागेल. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही, कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आज हिंमत दाखवावी लागेल. पुढचा बॉल, हा बॉल त्रिफळाची दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक दुसरा प्रज्योत अंबिरेला यश बाद. प्रज्योत अंबिरे चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती 2 सफलता त्याने मात्र प्राप्त केलेल्या पाहायला मिळतात. रफ्तारचा राजा मैदानाच्या आतमध्ये अधिक वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने निश्चित केली. हॅट्रिकचा बॉल असेल आणि जर काही ते हॅट्रिक घेतली ना तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज अर्थात सुशांतजी वजे यांच्याकडून दिलं जाईल. सुशांतजी वजे यांच्याकडून लगावण्यात आलेलं हे पारितोषिक प्राप्त करेल का? अर्थात एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूसाठी लगावलेलं हे कॅश प्राइज आहे, परंतु मैत्रीचं नातं इथे जपण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा सज्ज होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थात सोन्या गायकवाड याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रायगड नगरीच्या पनवेल तालुक्यातील पारगावचा असणारा हा खेळाडू चॅलेंजर पारगाव या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्याने आकाश तारेकरला घडवलं, ज्याने सुमित डोंगडे दिला या टेनिस विश्वाला, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. एक गोलंदाज असा राहिला की त्याच्यावरती 6 बॉल 6 षटकार हल्लीच याच वर्षी त्याने कारनामा करून दाखवलाय. पनवेलच्या मैदानावरती ज्याच्या नावावरती हा विक्रम किंजल ट्रॉफी मध्ये पाहायला मिळाला.
या वर्षीच्या हंगामामध्ये 2 अर्धशतक 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. हॅट्रिकचा बॉल प्रज्योत अंबिरे पुढील बॉल घेऊन सज्ज. हॅट्रिकचा बॉल इथे अपील करण्यात आली आहे, उचलून धरली आहे. लेग बी फोर स्वरूपामध्ये खेळाडू होईल तो बाद. अर्थात हॅट्रिक संपादन करणारा दुसरा गोलंदाज प्रज्योत अंबिरे ठरला या स्पर्धेतला आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सुशांतजी बजे यांच्या माध्यमातून. खेळाडू क्रमांक 3 बाद. थँक्यू. एक नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महिला वर्ग स्पेशल करून या प्रेक्षक वर्गाला सर्वांना एक नंबर नोट करून घ्या. प्रत्येकाला लक्ष वेधेन की एक नंबर नोट करून घ्या. या नंबरच्या पाठीमागे एक रंजक कहाणी अशी आहे की लकी ड्रॉ आपण काढतोय. 5 विशेष गिफ्ट दिले जातील. गिफ्ट अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून कोणताही गिफ्ट साधा सुद्धा नाही आहे, कारण मॅन ऑफ द मॅच साठी आपण जर का 9 10,000 रुपयाचं एक विशेष गिफ्ट देऊ शकतो, तर अर्थात तेही आकर्षण असणारं गिफ्ट असू शकतं. नंबर आहे 9271403365. या व्हॉट्सअप नंबरवरती जाऊन आपल्याला केवळ हाय करायचं आणि आपलं नाव आपण जरूर टाईप करा. 9271403365. पहिला प्राइज असेल तो 8,000 रुपये कॅश प्राइज गिफ्ट. 8,000चं गिफ्ट आपण देणार आहोत. लक्ष वेधन 8,000 रुपयाचं गिफ्ट जर का आपल्याला मिळवायचं आहे ना, नंबर पुन्हा एकदा नोट करून घ्या. 9271403365 हा नंबर आहे आणि या नंबरवरती आपण व्हॉट्सअपवरती जायचं, स्वतःचं नाव टाईप करायचं आणि केवळ व्हॉट्सअप करायचं. बाकी काही मेसेज करत बसू नका. नंबर असा आहे 9271403365. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय प्रदीप नैनीत अर्थात डॉन. हा बॉल हलक्या हाताने अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवरती आलाय. शुभारी हर्षद बारीला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना एक धाव इथे निश्चितच अर्जित करण्यात येते. धावफलक एकाने पुढे 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी बोर्ड. आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा खेळाडू प्रदीप नैनीत आणि त्याच वेळेला समर्थ, या दोघांसाठी आपण इतकंच म्हणू शकतो. प्रदीप नैनीत अर्थात डॉन पुण्याहून आज इथे दाखल झालेत. त्यांच्यासाठी आपण इतकंच म्हणू शकतो की सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, शोधुनी तुझीच वात चाल एकला. एकट्याने बॅटिंग करावी लागेल कारण धावा आलेल्या नाही आहेत. प्रदीप नैनीत डॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये स्वतःचा संघ प्रस्थापित करणं किंबहुना आपल्या गोलंदाजीच्या बोलबाला नेहमीच दाखवणारे प्रदीप नैनीत यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सानप. मुंबईच्या डावखुऱ्या हाताला एक वेगळी परंपरा लागली आहे किंबहुना DN नगर अंधेरीला. त्यामधील हा खेळाडू वळण घेणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. ते केवळ 4 खेळाडू बाद झालेत, ते 3. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. एक टेनिस क्रिकेटच्या या वर्षीच्या हंगामामध्ये जिथे मक्केचा दौरा करून आलेला बिलाललाही आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा हलक्या हाताने जंटेली पुश केला. प्रदीप नैनी दुसऱ्यासाठी पलटतील का? एक तर निश्चित घेण्यात आली आहे. अगदी चित्याच्या चपळाने सिंगल इथे अर्जित करण्यात आली. धावफलक एकाने पुढे सरकते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. धावांसाठी झगडावं लागतंय, धावांसाठी जद्दोजहद करावी लागते. धावांसाठी चालू असणारी धाव घाम गाळावा लागेल. असंच यश मिळणार नाहीये. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी त्याचं सौंदर्य दिसतं, परंतु घामाच्या धारांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं. हा स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतली कट घेऊन डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. श्याम चौधरी चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. भिवंडीचा अजून एक चांगल्या रीतीचा खेळाडू आपण डावखुरे हाताचा नेहमीच पाहतो. चेंडूवरती येत असताना
धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ते एकंदरीत 6 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत त्या 6. 3 खेळाडू बाद झालेत. स्ट्राईक एंडवरती प्रदीप नैनी अर्थात डॉनला आपण पाहतोय. 5 जे गिफ्ट आपण देणार आहोत ना त्याच्यामध्ये जिथे अजून एक दुसरा नंबरही आहे, व्हॉट्सअप नंबर अजून एक देईन मी. हा बॉल उचळी घेणारा डॉन साठी पडल्यानंतर जर इथे बाहेरच्या दिशेने निघतोय. काहीसा क्रॅम्प जरूर आला होता अनिकेत सानपला, जिथे षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळतं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला धावफलकावरती 3च्या धावगतीने. केवळ 6 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद झालेत. या ऐकूयात या पालघर नगरीचा एक उत्कृष्ट डीजे मास्टर विघ्नहस्ता डीजे यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. थँक्यू. जे 5 गिफ्ट आपण देणार आहोत त्यामध्ये 2 व्हॉट्सअप नंबर आहेत. पहिला नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. दुसरा नंबर अजून एक नंबर आहे जो नोट करून घेऊ शकता. 9765358485. नंबर रिपीट करतोय 9765358485. 8,000 रुपयाचं गिफ्ट हॅम्पर. ज्याला कोणाला हवा असेल त्याने या व्हॉट्सअपवरती हाय पाठवून आपलं नाव टाईप करायचं आहे. आणि नावासोबत जर आपल्या गावाचं नाव टाकलात किंवा जिथून तुम्ही ट्रॅव्हल करताय तिथलं नाव टाकलात तर ते योग्य राहील. मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत भूपेंद्र अंभिरे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज. इथे वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कोणतीही धाव या चेंडूवरती प्राप्त होणार नाही. प्रज्योतला आपण पाहतोय चांगल्या रीतीची गोलंदाजी या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी सुवर्ण कळेमधून जात असताना ज्याने प्रहार चषकामध्ये फलंदाजांवरती प्रहार केले तो गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिला नंबर व्हॉट्सअप क्रमांक आपण दिला होता ना ज्यावरती सध्या घडीला 300 मेसेज आलेत. 350 झाले. हा स्ट्रोक यष्टीरक्षकाचा भेद घेईल. पुन्हा एकदा चेंडू कधी आला आणि कधी निघून गेला हे कळताच कामा नाही आलं. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. पाहत राहिला बॅटर. पाहावं आणि पाहतच राहावं अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक्सिलेंट लेंथ अँड लाईनने गोलंदाजी करतोय तो प्रज्योत अंभिरे. वेगाचा बादशाह, रफ्तार का राजा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत केवळ 6. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेचा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड यॉर्कर. एखादं नाणं इक्बाल सिनेमा मला आठवतो आणि इक्बाल सिनेमामध्ये श्रेष्ठ तळपदे एक विशेष नाणं खेळपट्टीवरती ठेवून गोलंदाजी करत होताना त्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रज्योतची की वाईड यॉर्कर त्याने सातत्य राखलं आपल्या गोलंदाजीमध्ये आणि एक चांगल्या रीतीची गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकाच्या दरम्यान एकही धाव दिलेली नाही आहे. अर्थात एकंदरीत 3 धावा खर्च करत 3 विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो प्रज्योत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे स्टीअर केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. 1 धाव तर निश्चित इथे प्राप्त करण्यात आली. एकेरीच्या मदतीने धावफलक 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. प्रशांत घरतला आपण पाहिलं होतं वेगाने आला होता चेंडूवरती. पालघरचा या वर्षीच्या हंगामामध्ये किंवा गतवर्षी आणि या वर्षी प्राप्त झालेला अजून एक चांगल्या रीतीचा खेळाडू अनिकेत राऊतची ही खोज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना प्रज्योतचा हा चेंडू खोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने इथे खेळण्यात आला. 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. अर्थात केवळ एकेरीवरती समाधान मानावं लागेल. नाखुश आहे, नाराज आहे, हताश आहे इथे डॉन. परंतु प्रदीप नैनी अर्थात त्याला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. एकेरी दुहेरीने सांगड घातलावे लागते. घाम गाळावा लागेल. आपण अनेक वेळा म्हणतो जो पानी से नहाते वह केवल लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आज घाम गाळावा लागणार आहे कारण जिंकण्यासाठीच हे खेळाडू इथे आले आहेत.
हा चेंडू देखील इथे खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पॉइंटला ट्रॅव्हल झाला. एकच धाव प्राप्त होतीये. अर्थात प्रज्योत अंबिरेचं हे षटकही संपुष्टात आलंय. 2 षटकांचा स्पेल इथे संपुष्टात आला आणि 2 षटकांमध्ये 6 धावा खर्च करत ज्या गोलंदाजाने 3 विकेट प्राप्त केल्या. गोलंदाजी आवडली असेल ना तर प्रज्योत अंबिरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. अफलातून गोलंदाजी त्याने केली. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. थँक्यू. मराठी गीतांमध्ये ही वेगळी जादू आहे. परंतु काही वर्षांपूर्वी ना किंबहुना कोरोना कालावधीमध्ये एक गोष्ट सातत्यपूर्ण होती. कारण घरातून कोणी बाहेर पडला की त्यानंतर एक ट्रेंड चालू होता. इंस्टाग्रामवरती रील चालू होती, वो बुलाती है मगर जाने का नहीं. परंतु त्या ओळीमध्ये राहत इंदोरींच्या त्या कवितेमध्ये ना 2 लाईनी अशा आहेत ना की सितारे नोच कर घर ले जाने का मगर खाली हात जाने का नाही. प्रज्योत अंबिरेसाठी त्या ओळ अगदी शोभून दिसतात. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती बिलाल शेख गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. मानखुर्दच्या चीता कॅम्पचा असणारा हा गोलंदाजी मार्कवरती. चीता कॅम्प परिसराला एक मोठं असं वलयांकित गोलंदाजांचं एक स्वरूप लाभलंय. किंबहुना जलद गलीचे गोलंदाज ज्या चीता कॅम्पने दिले ना त्यापैकी एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी पवित्र स्थान मक्केला जाऊन तो इथे आलाय आणि निश्चितच एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन करण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं जातं. चीता कॅम्प एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती इंजरी नंतर अनिकेत सानप जॉईंट होईल 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती बिलाल सज्ज होत असताना पाहायला मिळतो. बिलाल शेख रायसम अराउंड विकेटने. हा बॉल खोलवा टप्प्याचा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. वेगाने केली जाणारी गोलंदाजी आणि याच साठी जाणला जातो हा गोलंदाज. त्याचा वेग नेहमीच कामी येत असताना पाहायला मिळालाय. अनेक फलंदाजांच्या खंडागळ्या करणं किंबहुना चारी मुंढ्या चित करणं कटिबद्ध असतो आपल्या वेगासाठी आणि आज त्याची हीच ओळख पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी बिलाल शेख तर स्ट्राईक एंडवरती समर्थ कडू. रायगडचा क्रीज गेल. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला टप्प्यात आलाय. परंतु ऑन साइडला केलेला हा शोक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फेकी केली जाईल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात त्या 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. बिलाल शेखला आपण पाहतोय भिवंडीचा अजून एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बिलालला आपण लॉंग ऑनला पाहिलं. वेगाने चेंडूवरती आला. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू कॉट बिहाइंड विकेट. एक मोठा आवाज आलाय. खेळाडू होईल तो बाद. खेळाडू क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. एक चांगल्या रीतीचा खेळ करण्यासाठी जाणले जाणारे हे खेळाडू तितकीशी बॅट त्यांची बोलली नाही आहे. परंतु 40+ मित्रांनो विश्वास सेवा की या खेळाडूंनी अक्षरशः क्रिकेट विश्व गाजवलं. एक खेळाडू रायगडचा बाद झाला तर एक खेळाडू ठाण्याच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. ठाण्याच्या मुंब्राचा असणारा अर्थात आसिफ शेख बंटी शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. अगदी त्याची गोलंदाजीच नव्हे तर त्याची फलंदाजी ही नेहमीच कामी येत असताना पाहायला मिळाली. जितकी फेमस मुंब्रामध्ये नेहमीच आपण पाहिलं ना तर मुंब्राचा क्रिकेट ज्याला वलयांकित नाव देण्याचं स्वरूप ज्या खेळाडूने केलं तो आसिफ शेख बंटी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. कशा रीतीची परफॉर्मन्स त्याच्याकडून होईल. एका बाजूला डॉन आहे आणि त्याच्या साथीला बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रदीप नैनीत आणि आसिफ शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज बिलाल सज्ज होत असताना
हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. वेगाने गोलंदाजी करतोय आणि निश्चितच या वेगाने बीट केलंय फलंदाजांना. काही वेळापूर्वी मी चर्चा करत होतो ती प्रशांत गरजची. प्रशांत गरज टेनिस विश्वाची अजून एक ओळख बनला आहे आणि नवे नवे तर पालघरची आणि अनिकेत राऊतची एक खोज आहे. अनिकेत राऊतने एक मोठं स्वप्न पाहिलं की पालघरच्या क्रिकेट रसिकांना आणि पालघरच्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म उभा करून द्यावा. लोअर फुलटोचा ऑन साइडला बिमरचा नो असेल, वेस्ट साइड जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र चतुर फेकी करेल, तद्वर धावा प्राप्त होतात त्या दोन. नो बॉल. त्यावरती येणाऱ्या या 2 धावा, संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकंदरीत 3च्या धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहे. फ्रीजचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल तर फ्री हिट. फ्रीजचा बॉल, बिलाल गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक वरती आसिफ शेख. बंटी कशा रीतीचा परफॉर्मन्स त्याचा राहील, किंवा षटकांच्या शोधात आहे तो. पुढचा बॉल घेऊन फ्रीजचा बॉल ऑन साइडला इथे खेळला, फार वेगाने क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतोय. रोहित नार्वेकर अर्थात चतुर, तद्वर प्राप्त होईल ती केवळ इथे. एकेरी धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एका एकाने भर पडत असताना पाहायला मिळते. धावफलक एकाने पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. आपण अनेक वेळेला म्हणतो राजकारणामध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि परीक्षेमध्ये एका एका गुणाला महत्व फार आहे. राजकारणाला बाजूला ठेवूयात, कारण नेहमीच रंग बदलत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज, पुढचा बॉल घेऊन बिलाल. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. खोलवा टप्प्यासाठी जाणला जाणारा बिलालने यावेळेला गुडलेन स्पॉटवरती चेंडू पीच केला होता. राईज होणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉनच्या माध्यमातून धाव प्राप्त होती. अवांतरच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड. धावांसाठी धाव झगडावं लागतंय या खेळाडूंना. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू देखील वेगाने टाकलाय, परंतु गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. इथे हार कदापि मानता कामा नये, कारण किंबहुना निश्चितच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजांवरती आपण चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स करत असताना धावा गोळा करू शकतो, कारण शेवटचा क्षण येईपर्यंत लढत राहणं याच गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपण नेहमी म्हणतो ना, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी जिंदगी का सार बाकी है, यहां से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे, जान बाकी आहे मॅच मध्ये. तुम्ही हार मानता कामा नये, धावा गोळा करा लागतील. प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला नामोहरण करण्यासाठी एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन करावं लागेल. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉप क्षेत्राच्या बाहेर, डॉनच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. पुण्याच्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा डॉन यांच्या बॅटमधून येणारा हा चौकार संघाची धावसंख्या 4 ने વધારેल. धावफलक 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 रन्स ऑन दी बोर्ड जिथे पाहायला मिळतील. राज गोलंदाजी मार्कवरती येत असताना शेवटचं आणि अंतिम षटक जिथे मात्र राज याला पाचारण करण्यात आलंय. डावखुऱ्या आताच्या जलद गतीच्या गोलंदाजांमध्ये ज्याची वर्णी चांगल्या रीतीने पाहायला मिळते, किंबहुना मुंबापुरीच्या क्रिकेटमध्ये चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स ज्याचा पाहायला मिळालाय. पाचव्या षटकामध्ये, अर्थात 6 षटकांची मॅच आहे. 5व्या षटकाच्या दरम्यान राजला आपण पाहतोय. अमीर कादिर दाफेदार हा खेळाडू देखील तुम्हाला या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळेल. त्याचंही स्वागत आपण करू. मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 21. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावा गोळा करणं गरजेचं राहील. आसिफ शेखला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. मुंब्राचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल. राजचा हा चेंडू समोरच्या दिशेने केला, मिस टायमिंग झालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक प्रशांत घरत येईल, तत्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. तेरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु धाव्यावरती इथे समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला. बॉल समोरच्या दिशेने हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने एखाद्या लॉंग टेनिसमध्ये लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं ना, त्या रीतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा देऊन जाईल तो 2. संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांची ही मॅच निर्धारित. 6 षटकांमध्ये जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. इथे खेळाडू बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. खेळाडू क्रमांक बाद होणार. संघाला दिलाय धक्का क्रमांक 5.
थँक्यू. एक खेळाडू बाद झाला जो ठाण्याचा होता, दुसरा खेळाडू दाखल होतो जो गुजरातच्या वलसाडचा आहे, अर्थात मितेश दरबार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. खुल्या गटामध्ये ज्याची गोलंदाजी चांगल्या रीतीची नेहमीच पाहायला मिळायची, किंबहुना सातत्यपूर्ण चांगला परफॉर्मन्स ज्याचा नेहमीच पाहायला मिळतो, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नेचर फार्म प्रेझेंट्स नाईट टुर्नामेंट जी काही फायनल डे आपल्याला पाहायला मिळते. नेचर फार्म प्रेझेन्स नाईटची टुर्नामेंट आज आपण पाहतोय. आणि जर का तुम्हाला नेचर फार्म प्रेझेन्स या टुर्नामेंट सोबत किंबहुना नेचर फार्मच्या जर वेबसाईटवरती जाऊन आपल्याला जर का नेचर फार्म बद्दलची अधिकची माहिती हवी असेल तर naturefarm.live अशा रीतीची वेबसाईट आहे, आणि ज्यावरती गुगलवरती जाऊन अनेक प्रोडक्ट आपण पाहू शकता, अनेक कॅटेगरीमधील प्रोडक्ट आपण पाहू शकता. नेचर फार्म प्रेझेन्स या स्पर्धेच्या दरम्यान प्रत्येकाला उत्कंठ आहे नेचर फार्म ही स्पर्धा ॲक्च्युअलमध्ये काय आणि त्याचे प्रोडक्ट जर का तुम्हाला पाहायचे असतील, आपल्या हाती मोबाईल आहे, मोबाईलवरती गेल्यानंतर आपण त्याचा योग्य वापर करू शकता. मैदानाच्या आतमध्ये वळूयात, मजेची बाज बाजूला ठेवूया. मैदानाच्या आतमध्ये 23 धावा धावफलकावरती आहेत. आत्मविश्वास चांगला असावा लागेल. हा बॉल खोलवर टप्प्याचा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. मितेश दरबारकडे आत्मविश्वास चांगल्या रीतीचा असणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की गुगलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन आत्मविश्वास मिळत नाही, अथक मेहनत आणि अथक परिश्रमामधून तो मिळवला जातो, आणि ती परिश्रम आणि मेहनत इथे करावी लागेल या खेळाडूंना. पुढचा बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. राज चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. फलंदाजांना डॉमिनेट करत असताना तो पाहायला मिळालाय. धारदार आणि बहारदार रुबाबदार कामगिरी या गोलंदाजांची क्रीडानगरीच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक जिथे स्थिरावलेलं, केवळ 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, थर्डमान बाउंड्री लाईन भरून एक धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. ती केवळ या मॅचमध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे एक मोठी धावसंख्या उभा करू शकलेला नाहीये टीम, परंतु लो स्कोरिंग मॅचेस आहेत तितक्याशा चांगल्या होतात. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, अजूनही एका षटकाचा खेळ शेष आहे. कधीही काहीही घडू शकतो. अनेक वेळा आपण म्हणतो ना सरडा क्रिकेट आणि राजकारण, कधी आपलं रंग बदलेल ना याचा मात्र नेम नाही आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शेष आहे. असं जाऊया आणि असं येऊया. डीजे कडून एक मधुर संगीत ऐकूया. थँक्यू. मितेशसाठी एक ओळ म्हणावीशी वाटते, होणारा होतला जाणारा जातला मागत फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको. या 6 बॉलचा खेळ शेष आहे. जिगर सोडता कामा नये, रन बनतील. बिलालने टाकलेला हा चेंडू जिथे डाव्या यष्टीवरती पंच आमच्याकडे बळतात, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रायोजक आदरणीय श्री निनाजी राणे साहेब, श्वेता शहा मॅडम, भाविन शहा, हिमांशु गरत, ऋषिकेशजी पाटील, यशजी पाटील, जिग्नेजी गरत, हर्ष चामरे, निखिल निजाब, त्याच वेळेला तेजस मेहर, रुंदा राठोड, रोहनजी संके, चिन्मय गरत, वैभव मेहर यांचा मी आभार मानतो. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. धावफलक 26 धावा धावफलकावरती आहेत. मुंबईनं हा आकडा नेहमीच विसरण्याचा प्रयत्न करायची. 26, 11 आणि 26 जुलै, आणि तसंच काहीच आता क्लायमेट बनलंय, टिपके पडायला लागले आहेत अंगावरती. 26 जुलैचे नाव काढला. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. वर्षावृष्टी व्हायला लागली आहे की काय, परंतु काही होणार नाही. स्पर्धा उमरोळीकरांनी आयोजित केली आहे आणि पैठणी साडीचा पहिला लकी ड्रॉ आपण उघडतो आहोत. पैठणी साडीचा पहिला लकी ड्रॉ उघडला जाईल. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर स्टायलिश स्ट्रोक डॉनच्या बॅटमधून एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. अर्थात फेकी खराब झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल. चुका होत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. ती 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती 28 धावा धावफलकावरती आहे. 28 रन्स ऑन दी बोर्ड. पावसाचं काही काळ काहीशी हलकीशी बुंदाबांदी होते. हॅलो, गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. बिलाल, यावेळेचा चेंडू आडवा बाटण्या ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक धावतोय अच्चू बारीक. त्यातून मात्र धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. डॉन इथे माघारी परत असताना पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रदीप नैनित बाद. नवीन बॅटर नाझीम शेख अर्थात नाझीम गुल्ली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हालचाल जास्तीची करू नका. जास्त वेळ काय थांबणार नाही आहे ही वर्षावृष्टी, कारण आपण उंबळोरीमध्ये आहोत. एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण असल्यानंतर अशा काहीशा गोष्टी कमी करतात. मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला. धाव मिळाली ती 1. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनेक उमरांच्या झाडांमुळे उंबरपाडा या गावाचं नाव बदलून उमरोळी झालं आणि आज आपण पाहतोय ना, या उमरोळीमध्ये आपण असल्यानंतर या क्रिकेटचा आस्वाद घेतोय. क्रिकेटची पंढरी बनली आहे ती पालघर नगरीसाठी ही उमरोळी. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. लकी ड्रॉ काही क्षणामध्ये आपण काढणार आहोत. त्या ठिकाणी जिग्नेजी गरत आणि संतजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. लकी ड्रॉ आपल्याला ओपन होत असताना पाहायला मिळेल. पैठणी साठी कोणाला मिळणार पैठणी. हा चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये चांगला झेल टिपलाय. खेळाडू होत असताना पाहायला मिळेल तो बाद. आदेश बांदेकर आलेले नाही आहेत, परंतु संतोजी पाटील आधी आपण पैठणीचा लकी ड्रॉ काढूया. तर यस, आपण पाहतोय इथे पैठणी साडीचा लकी ड्रॉ, पहिला लकी ड्रॉ या ठिकाणी आपण पाहिला, जो महिला स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक साडी आपल्याला पाहायला मिळाली होती. आता मात्र दुसरी ही पैठणी साडी आपण देणार आहोत. इथे मात्र लकी ड्रॉ करण्यासाठी जर पाहिलं तर जिग्नेशजी घरत आपण पाहतायत आणि ते त्यांच्या समवेत शुभम माळी आहेत. आपण नाव काय आहे तुझं? सक्षम. सक्षम हा छोटा चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्या शुभ हस्ते आपण इथे लकी ड्रॉची एक अंक जो आहे तो काढणार आहोत. एकच काढ. कुठला 67. 67 हा नंबर आहे. आम्ही थोड्याच वेळात इथे मात्र यादी पाहून तुम्हाला नक्कीच नाव घोषित करतोय. तोपर्यंत नक्कीच वाट पहा. यस, इथे मात्र लकी ड्रॉची इथे मात्र पैठणी साडी आणि आमच्या महिला स्टँडमध्ये नक्कीच कोमल राज शिंदे हिला मात्र दुसरी ही पैठणी साडी लागलेली आहे. अभिनंदन कोमल तुला. आणि या ठिकाणी मुख्य मंचावर आपण यायचं आहे. थँक्यू जयजी भोसले सर.
पुन्हा एकदा आयटमच्या भोशाड्या खाणाऱ्या, बायकोच्या भोशाड्या खाणाऱ्या, आयटमशी रागावून मोबाईल फोडणाऱ्या, आयटमशी चॅटिंग करून मोबाईल हँग करणाऱ्या सर्व माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. यस, पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये धानिवली स्पोर्ट अलिबाग 40+ क्रिकेट संघाने बनवल्या, ते म्हणजे 30 धावा बनवल्या आणि स्वरा 11 बोईसर क्रिकेट संघाला बनवायच्या आहेत, ते म्हणजे 31 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डांगरात डिंगरात टापरात टिपरात दाखल. यास मोठू आणि पतलू शेम पहिली मॅचला अशी जोडी होती, तो दे का. यास चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक म्हणजे कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकीची वर. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया आपण तिसऱ्या पैठणी साडीकडे, जिथे आपण पुन्हा एकदा उभा आहे टॉस बॉक्सकडे आणि तिसरी पैठणी साडीची ही चिठ्ठी काढली जाईल. नक्कीच आपण पाहतोय लकी ड्रॉ काढला जाईल. नंबर आहे 90 आणि नाव आहे शीतल धनंजय पाटील. तिसरी लकी ड्रॉची इथे मात्र पैठणी साडी आपण पाहतोय, शीतल धनंजय पाटील. प्रशांत घरत स्ट्राइक एंड वरती बरोबर 8.5 फुटाचा बॅट्समन मोजून. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोहित नार्वेकर, मजबूत आडीय बांध्याचा गुटगुटीत बॅट्समन. तर मोजून 9.5 ते 9.5 फुटाचा बॉलर आहे. ते बघा तशी बेरिंग ढिला करायला लागते. हेच गोलंदाज नितीश तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू हाताने साडी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बेकार पार खवा वर करून करून खवा शॉट. ठोकडी दे. हेच निश्चित मोठा फटका आला पहिल्या बॉल वरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नितीश येणारा चेंडू षटकातला कसा असेल. यावेळी देखील बेकार. काय सांगायचं याला, काय खाला आणि काय नाही, काय सांगायचं याची हेरा कंबरल बाबा. ताईत बीत आहे का काय झाली आहे. 2 बॉल वरती 2 चौकार.
थँक्यू. बेस्ट ऑफ पालघर संघाची टीम, त्यांना विनंती असेल साईड स्क्रीनच्या बाजूला आपण रेडी राहा. बेस्ट ऑफ पालघर पुरुष विनंती करण्यात येते. त्यानंतर रेस्ट ऑफ मुंबई, रेस्ट ऑफ इंडिया या टीमच्या खेळाडूंनी देखील आपण स्क्रीनच्या साईडला जरूर संपर्क साधा. यावेळेस खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल दाबून मारलाय, कुथून मारलाय, फिल्डर आलाय वाकून वाकून, फिल्डिंग मात्र बेकार. यास आता मात्र तो बघा, तो किचन हॉल बेडरूम अशी बॅट म्हणजे ती मोजमापणी चालू असते. यस, यावेळेस स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतोय रोहित नार्वेकर स्ट्राईक एंड वरती उर्फ चतुर. यास अशी फिल्डिंग सांगायची झाली त्याला याकूच म्हणणं आहे, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. नको भांडाय नको तंडायला. यस, अगदी मित्रांनो का म्हटलं तर बॉल आला, दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून गेला, तो म्हणजेच 4 धाब्यांसाठी. वाईट +4 अशा 5 धाबा आल्या, 16 धाबा. यस, खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल. यस, पंचांची बोटा कशात, फलंदाज अमटीज द रिव्हर्स. होईल बा ठोकडीचे. यस, थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकलं. एक मिनिट, स्वरा आणि नव्या या कुठे असतील तर प्लीज, तुमचे वडील मात्र वाट पाहत आहेत. जे आपण पाहत आहेत महिला स्टँड आहे, महिला स्टँड आहे तिथे जायचं आहे. स्वरा आणि नव्या बिरवाडी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम चौधरी. बॉलर संभाळ, मजबूत बॅट्समन आलाय. डेंजर. यस, पाहावं लागेल आता यावेळेस कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग मॅच आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 15 धावेची आवश्यकता. मजबूत नवीन बॅट्समन. हा, जेल्या जेल्या बॅटीला माती लायली, जरा हाताला लायली, जरा गालाला लावून जे येणारा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत असताना नितेश षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती श्याम चौधरी साठी. काय सांगायचं आहे, बॉल मारायचा होता वाशील लागजेला काशील. एक सिंगल आली, सिंगलच्या साह्यानं 17 धावा धावपलकावरती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज आलाय प्रशांत घरत. ज्या प्रशांत घरतनं सामन्याला सुरुवात होताना पहिल्याच बॉलवरती ठोकला होता षटकार, तोच प्रशांत घरत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश. येणारा षटकातला पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. बस करायजेला गणपती आणि झाला मारुती. पुन्हा एकदा बॉल मात्र जातोय बाईच्या स्वरूपात, हा येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ सडीसाप तकडा तो खलास. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावपलकावरती 17 धावा. चांगली सुरुवात केली ती म्हणजे टीम 21 धावा धावपलकावरती स्वरा 11 बोईसर क्रिकेट संघानं. यास एका साईडला टीम पाहतोय धानवी स्पोर्ट अलिबाग 40+ हा संघ, परंतु एका साईडला यंगस्टर स्वरा 11 बोईसर हा संघ खेळताना पाहतोय. बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली. आता या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कारण की गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र येत असताना पाहायला मिळतोय. संजय भास्करचा हा बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट चांगलं म्हणजे बारीकपणापासून गोट्या खेळायला लागते.
बरोबर नेम बस होतो. यस, यावेळेस बाल बच गए. एक सिंगल धाव आपण पाहतोय आणि एका सिंगलच्या साह्यानं धावपळक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 22 धावा. नक्कीच सन्मान्य सागरजी घरत यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती असेल, सन्मान्य सागरजी घरत आपल्याला आयोजकांच्या वतीनं प्रेमाची विनंती करण्यात येते, आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न बा. चला जाऊया पुन्हा एकदा. ओहो बेकार, लोकांचा झोपल्या शॉट. मेड इन बोईसर का? यस यस, अडनाला, मेड इन अडनाला. पण काम मात्र आडवा पाडून बेकार. मजबूत बॅट्समॅन काय नाही बाबा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेस देखील त्याला वाटलं एकदा तोंडाला रगात लागलं म्हणजे परत येऊ तसाच. हो शांताबाई कुठेतरी जर पाहिला, या अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा यशस्वी झाला, परंतु या बॉलवरती मात्र चांगली कामगिरी. गोलंदाज संजय. यावेळेस नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा बेकार. हिमालयाच्या डोंगरात हिऱ्या मोत्याच्या खाणी आणि प्रशांत घरत बाबा दिसत मार्के बैला वाणी. नक्कीच कॉमेंट्री आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रेक्षक वर्ग हो, नक्कीच नवीन भेट, नवीन कॉमेंट्री आपल्या समोर पाहायला मिळते. आणि बघता बघता इथे हा सामना झालाय कंप्लीट. हा सामना जिंकलाय स्वरा 11 बोईसर क्रिकेट संघानं. हार्डलक टीम धानिव स्पोर्ट अलिबाग. विजय संघाचे अभिनंदन, परंतु धानिव स्पोर्ट अलिबाग संघाचा देखील खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ दाखवला, शांत आणि संयमी. नक्कीच त्याबद्दल तुमचं देखील आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनापासून धन्यवाद. चला लाईनअप देखील करून घ्या लगेच, कारण की नेक्स्ट मॅच तुम्हा सर्वांच्या भेटीत येणार आहे. बेस्ट ऑफ पालघर त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया. या दोन टीमच्या माध्यमातून एक प्रेक्षणीय लढत जी तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे कॅमेरामन अतिशय चांगल्या दर्जाचे कॅमेरामॅन चंद्र दाखवतात. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय ज्यानं गोलंदाजी हाताळली लाजबाब. 2 षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 6 आणि विकेट मिळवल्या 3 असा खेळाडू अर्थात प्रज्योत ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस प्रज्योत आंबिरे आपण या. चला प्रज्योत आंबिरे आपण या. यस इथे मात्र आपण पाहतोय जो मोबाईल नंबर मधून आपण मेसेज केलं होतं